नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक इन द वर्ल्ड ऑफ आयुर्वेदा मराठी. शेवटचे 2 पेपर राहिलेले आहेत. सब्जेक्ट एकच क्रिया शरीर म्हणजेच आपला मॉडर्ननुसार फिजिओलॉजी. ठीक आहे. तुम्हाला मी शेड्यूल दिलेले आहे. ते शेड्यूलनुसार अभ्यास करायला चालू करा. त्याच्यामध्ये वेटेज पण मी सांगितलेले आहे, की मॉडर्नला किती, आयुर्वेदला किती. आता आपल्याला लास्ट मिनिट आयएमपी क्वेश्चन्स पाहायचे आहेत. फक्त आता शेवटचे 2 पेपर राहिलेत. त्याच्यामुळे थोडासा धीर आपल्याला धरायचा आहे, थोडंसं पेशन्स आपल्याला ठेवायचे. त्यानंतर आपल्याला काय आहे, पूर्णपणे सुट्टी आहे. वायवाचं एवढं टेन्शन नसतं. जेवढं की थेअरीचं असतं. वायवाला तुम्हाला पासच करणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे आता शेवटचे 2 पेपर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करायचं. ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याकडे फोकस करायचं. लास्ट मिनिट आयएमपी क्वेश्चन देतोय. ऑलमोस्ट पेपर त्याच्यामधला तुम्हाला दिसणार आहे आणि जे मॉडेल क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधला 100% पेपर तुम्हाला दिसणार आहे. जर तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपर हवा असेल, तुम्ही जर लेक्चर कोर्समध्ये असाल, तर तुम्हाला तुमच्या कोर्समध्ये मॉडेल क्वेश्चन पेपर नावाच्या फोल्डरमध्ये ते ऑटोमॅटिकली दिसून जाईल. आणि जर तुम्ही नसाल, तर मॉडेल क्वेश्चन पेपरचा वेगळा कोर्सही केलेला आहे. फक्त ₹100 त्याची कॉस्ट आहे. तुम्ही जाऊन परचेस करू शकता आणि त्यानुसार क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तुम्हाला 100% पेपर त्यामधलाच दिसेल. कारण तो पेपरच तशा पद्धतीने आपण बनवलेला आहे, की तुम्हाला एक्झाममधला कोणताही क्वेश्चन मिस होणार नाहीये. आज आपल्याला पाहिजेत हाय प्रोबॅबिलिटी टॉपिक्स, हाय एक्स्पेक्टेड टॉपिक्स, जेणेकरून तुम्हाला हे गोष्टी पाठच करता येईल. आता मी जे लास्ट आयएमपी देतोय, लास्ट मिनिट आयएमपी, त्या गोष्टी पाठच करायच्या आणि बाकीच्या गोष्टी ओव्हरलुक करायच्या. म्हणजे हे जे क्वेश्चन देतोय ते येण्याचे मोस्ट चान्सेस आहेत. याच्यामध्ये सुद्धा ज्या मी अंडरलाईन करून देईल, ज्या बोल्ड करेल, ज्या जास्त तुम्हाला हायलाइट करून सांगेल, जास्त ओरडोरडून सांगेल, त्या क्वेश्चनवर जास्त फोकस करायचं आहे. कळतंय? त्यानुसार मॉडर्ननुसार आपण सिलेबसमध्ये काय आहे आणि आयएमपी काय आहे, दोन्ही गोष्टी पाहणार आहोत. या गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या पूर्ण पेपरमध्ये. ठीक आहे? चालू करूया. पहिला एसएक्यू क्रिया शरीर पेपर 1. क्रिया शरीर पेपर 1 एमसीक्यू कशावरून येतात? आयुर्वेद पातळून 15 आणि 15 एमसीक्यू नंतर फक्त 5 एमसीक्यू मॉडर्न पार्टवरून येतात. 5च चॅप्टर आहेत मॉडर्नचे. कळालं? म्हणजे फोकस आयुर्वेदावर जास्त पाहिजे. 60% आयुर्वेद पार्ट तुम्हाला पेपरमध्ये दिसणार आहे. पहिला एमसीक्यू शरीर, प्रिन्सिपल आणि त्रिदोषा. हे जे पहिले 3 इंट्रोडक्टरी चॅप्टर आहेत त्याच्यामधून पहिला एमसीक्यू दिसणार आहे आणि फक्त याच्या बाहेरचं तुम्हाला पाहायला मिळणं शक्य नाहीये. मोस्ट चान्सेस आहेत की फक्त याच्यावरच विचारल्या जाईल. ठीक आहे? त्रिगुण, त्रिदोष, पंचमहाभूत संबंध. त्रिगुण सत्वरजतम, त्रिदोष वात पित्त कफ आणि पंचमहाभूत या तिघांचा संबंध लिहायचा. त्रिदोषमध्ये कोणकोणते महाभूत आहेत, या त्रिगुणमध्ये कोणकोणते महाभूत आहेत, सत्वमध्ये कोणते, रजमध्ये कोणते, हे सर्व काही इंटर कोरिलेशन करून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचंय. त्यानंतर दोष धातू मला मूलम ही शरीरम, एकदम बेसिक सिद्धांत आहे. खूप वेळा विचारला गेलेला आहे. याही वर्षी विचारला जाऊ शकतो. आता 3 चॅप्टर आहेत आणि त्याच्यातून मला 4 ते 5 दिलेले आहेत. असं नाही की मी एका चॅप्टर मधून एवढे सारे दिलेले आहेत. हे तुम्हाला पूर्ण पहिला एससीक्यू दिलेला आहे आणि एवढ्यामधूनच तुम्हाला एससीक्यू पाहायला मिळेल पहिला. त्यानंतर स्त्रोतस क्वेश्चन विचारला गेलेला प्रिव्हियस इयरला स्त्रोतसवरती. आणि तुम्ही जे लास्ट पेपर रचना शरीराला जी स्त्रोतसांची मुलं केलेली आहेत ते एकदा रिवाइज करा. तेच इथं आपलं स्त्रोतसांची डेफिनेशन आणि मुलं विचारली जाऊ शकतात. त्यानंतर ऋतू दोष रस गुण संबंध. ऋतू दोष, कोणत्या ऋतूमध्ये कोणता दोष प्रकोप होतो, कोणत्यामध्ये प्रशम होतो, त्या गोष्टी माहीत पाहिजे. कोणता रस प्राबल्य असतो कोणत्या ऋतूमध्ये. त्यानंतर गुण पाहायचे आहेत कोणत्या ऋतूमध्ये, कोणत्या दोषामध्ये कोणते गुण, हे सर्व काही इंटर कोरिलेशन आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर संबंधाचं. ठीक आहे. क्रिया, डेफिनेशन आणि पर्याय एकदम सोपा क्वेश्चन आहे. ते येईल असं वाटत नाही, पण काय होतंय की मागचे काही क्वेश्चन आपण जे एखादा एकच क्वेश्चन असतो पूर्ण पेपरमध्ये, जे की आपण एकदम हलका मानून त्याला सोडून देतो आणि तो क्वेश्चन पेपरमध्ये दिसतोय. तसा हा क्रियाचे डेफिनेशन आणि क्रियाचे पर्याय. आता दुसऱ्या एमसीक्यू कडे येऊया. वात, पित्त, कफ यामध्ये जर तुम्हाला कोणी आयएमपी सांगत असेल तर त्याच्यावर भरोसा ठेवू नका, मॅनिप्युलेट होऊ नका. कारण वात, पित्त, कफ याच्यामधली एकही गोष्ट स्किप करायची नाहीये. प्रामाणिकपणाने सांगत आहे की वात, पित्त, कफामधलं काहीही स्किप करू नका. मी इथे येऊन तुम्हाला म्हणू शकतो की पित्त आयएमपी आहे, फक्त पित्तच करा आणि वात, पित्त आले तर तुमचं नुकसान होईल. त्याच्यामुळे वात, पित्त, कफ तिन्ही तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. एक्झामिनर टाकताना याचं अनालिसिस करत नाही की मागच्या वर्षी आलेलं आहे, कोणतं आलेलं काही नाही. वात, पित्त, कफ खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पुढे जाऊन 3ही वर्ष तुम्हाला या वात, पित्त, कफ सोबत खेळायचे. त्यामुळे एक्झामिनर त्याला जो मनात येईल तिन्हीपैकी एकावर टाकून देईल आणि पेपरमध्ये ऑलमोस्ट तिन्ही दोष कव्हरही होऊ शकतात. कसं, एक एसीक्यू तुम्हाला वातावरती पाहायला मिळेल, त्यानंतर एक एलईक्यू तुम्हाला पित्तावरती पाहायला मिळेल आणि प्रकृतीमध्ये तुम्हाला अटॅच करून एक दोष विचारला जाऊ शकतो. म्हणजे तिन्ही दोष पेपरमध्ये वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे एकही दोष तुम्हाला स्किप करायचा नाहीये. काय काय करायचं त्या दोषांचं? त्या दोषांचं आपल्याला सामान्य स्थान माहीत पाहिजे, विशेष स्थान माहीत पाहिजे. एमसीक्यू सुद्धा तुम्हाला याच्यावरून दिसून जातील. गुण आपल्याला श्लोकासहित माहीत पाहिजे, उत्पत्ती माहीत पाहिजे, सामान्य कार्य, दोषाचे सामान्य कार्य माहीत पाहिजे. त्याच्यानंतर क्षय, वृद्धी आपल्याला त्याचे पाठ पाहिजे श्लोक आणि प्रकार आपल्याला सर्व दोषांचे माहीत पाहिजे. एसीक्यू साठी ही इम्पॉर्टंट आणि एलक्यू मध्ये कोणत्या तरी एका दोषाचे विचारले जाणार.
कळतंय? त्याच्यामुळे वात पित्त कफ याच्यामध्ये काहीही स्किप करायचं नाही. लास्ट मिनिट आय-एम-पी देतोय, परंतु वात पित्त कफमध्ये आय-एम-पी देऊ शकत नाही. त्यामधला कोणताही पडू शकतो. त्यामुळे तिन्ही दोषांसोबत तयार राहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय गोष्टी वात पित्त कफामध्ये स्किप करतात मुलं. वात, निश्वास, उच्छवास, श्वसन हे तुम्हाला वात दोष बुकमध्ये मिळून जाईल. हे प्राचीन मतानुसार रेस्पिरेटरी मेकॅनिझम आहे. जर तुम्हाला मिक्स एलिक्यू आला तर. रोल ऑफ प्राण, उदान आणि श्वसन प्रक्रिया. श्वसन प्रक्रियेमध्ये प्राण आणि उदानाचं महत्व आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे. पाचक पित्त पचनात महत्व हे सुद्धा सिलेबसमध्ये दिलेलं आहे. हे एसक्यू साठी येऊ शकतं गुगली. त्यानंतर हे फक्त आपल्या वात पित्त मध्ये एवढं करायचं आहे. त्यानंतर आपल्याला तिसरा एसक्यू क्षयवृद्धी आणि क्रियाकाल. तिन्ही दोषांच्या क्षयवृद्धी किंवा क्रियाकाल याच्यापैकी एका येऊ शकतो. नियमाने ते क्षयवृद्धी टाकू शकतो किंवा क्रियाकाल, परंतु आतापर्यंतचा इतिहास पाहता क्रियाकालवरतीच आपल्याला हा एसक्यू पाहायला मिळतो. मोस्ट आय-एम-पी क्षय आणि प्रकोप अवस्था याची आहे. त्याच्यामध्ये वात पित्त कफ याची लक्षणे आपल्याला माहित असलं पाहिजे. यावरच तुम्हाला हा क्वेश्चन दिसून जाईल. ठीक आहे. डेफिनेशन पाठ करून जा. पुढचा एसक्यू 4 प्रकृती आणि आहार दोन्हीपैकी एकावर तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे. प्रकृतीवर एलिक होण्याचे चान्सेस जास्त आहे आणि आहारवरती एसक्यू. जर आहारवरती एसक्यू आला, प्रकृतीवर एलिक येईल. जर इकडे प्रकृतीवर एसक्यू आला तर आहारवरती एलिक्यू येईल, किंवा एका वर्षी दोन्हीकडे ही प्रकृती टाकलेली होती. परंतु मी जे पॉईंट्स देतो एसक्यू साठी, जे एलिक्यू साठी, त्यामधूनच तुम्हाला दिसण्याचे 99% चान्सेस आहेत. बघा आता दोन्ही म्हणून तुम्हाला देते, त्याच्यामुळे जास्त दिसेल. याचे 3 त्याचे 3 पॉईंट मी देईल. प्रकृतीवरची बघा, प्रकृतीची व्याख्या पाठच पाहिजे. मातृज भाव एक एसक्यू आहे त्याच्यातला. त्याच्यानंतर आहारामध्ये पाहायला गेलं, आहाराचं वर्गीकरण विथ एक्झाम्पल खूप वेळा विचारलं गेलेलं आहे. आहाराचं वर्गीकरण हे करूनच जायचं. आहाराचं वर्गीकरण, विरुद्ध आहार, अष्टविध विशेष आयतन, ह्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आहार व्याख्या आणि त्याचं महत्व एकदम बेसिक क्वेश्चन आहे. आहार विधी विधान, हे विधान काय? रूल्स ऑफ कन्झ्युमिंग फूड, हे सुद्धा एसक्यूला विचारलं जाऊ शकतं. आणि विरुद्ध आहार 1 2 3 4 5 6 दोन्हीचे 3 तुम्हाला दिलेले आहेत. सॉरी, आहाराचे 4 दिले, प्रकृतीचे 2. याच्या बाहेरचा तुम्हाला एसक्यू इथे दिसणार नाहीये. अवस्थापाकावर काय लिहिलं मित्रांनो? डायरेक्ट सांगायला गेलं तर मोस्ट इम्पॉर्टंट, जर लास्ट मिनिट टाइम जर सांगायला गेलं तर या चॅप्टर मधून काय, हे अवस्थापाकच विचारला जातो. ठीक आहे. या जो 5 नंबरचा एसक्यू आहे त्या अवस्थापाकच त्याच्यावर विचारला जातो. म्हणजे ज्या 3 अवस्था आहेत, कोणत्या? मधुर, आम्ल आणि कटू, या 3 अवस्था आपल्याला माहित पाहिजे. मग याचं स्थान, काल आणि परिणाम या 3 गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्यात. मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे की अवस्थापाकाच्या या 3 अवस्था आहेत त्याच्यावरच क्वेश्चन तुम्हाला एसक्यूला विचारला जाईल. खूप वेळा रिपीट झालाय, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला हा पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त अवस्थापाकामध्ये कॉम्पिटिशन मध्ये अग्नी आहे. अग्नीचे प्रकार विचारले जाऊ शकतात व अग्नीचे महत्व विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरं याच्यामध्ये पाहायला गेलं तर विपाक, व्याख्या आणि वर्गीकरण आहे. आणि त्याचबरोबर कोष्ठाचे प्रकार आहेत एसक्यूला विचारले जाण्यासाठी. परंतु मोस्ट आय-एम-पी विचाराल तर याच्यामध्ये आहार पाक आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं आयुर्वेद पार्ट. आता मॉडर्न पार्ट, होमिओस्टॅसिस. ठीक आहे. तर आपण दोन्ही मध्ये पाहूया. म्हणजे सिलेबस कॉपी मध्ये काय काय दिलंय आणि इम्पॉर्टंट काय हे आपल्याला माहित असायला पाहिजे. कशावरती फक्त नजर मारायची आणि कशाला गोष्टी पाठ करायच्यात कोणत्या हे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगाल मी, कोणत्या चॅप्टर, सगळ्या चॅप्टर मधून एक एक क्वेश्चन पुन्हा सांगेल की कोणत्या येण्याचे 99% चान्सेस आहेत. होमिओस्टॅसिस मोस्ट फेमस क्वेश्चन. पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम, निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि होमोस्टॅसिसची डेफिनेशन मोस्ट फेमस आहे होमोस्टॅसिस वरून. हे जो एसक्यू आहे होमोस्टॅसिस आणि त्याचबरोबर रेस्पिरेटरी या दोन्हीपैकी एकावर येऊ शकतो. ब्ल्यूप्रिंट मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट हे 3 गोष्टी. त्यानंतर लेस आय-एम-पी काय आहे, ज्या गोष्टी तुम्हाला ओव्हरलुक करून जायच्या आहे. त्याच्यामध्ये ऍसिड बेसचं बॅलन्स आहे. होमिओस्टॅसिस मध्ये तुम्हाला इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे, पोटॅशियम सोडियम पंप आहे, डीएनए रिप्लिकेशन आणि फंक्शन ऑफ सेल ऑर्गनल, या गोष्टी ओव्हरलुक करून जायचं आहे. फंक्शन ऑफ सेल ऑर्गनल प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये एक असा क्वेश्चन असतो तो आपल्या मनाने लिहिता येतो. चॅट जीपीटी वरती टाका सेल ऑर्गनलचे फंक्शन शॉर्ट मध्ये आणि फक्त 5 मिनिटांमध्ये वाचून काढा. मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडीज, सेल मेम्ब्रेन याचं फंक्शन काय असते तुम्ही मनाने लिहू शकाल, फक्त पहा. परंतु याच्यामध्ये मोस्ट आय-एम-पी, लास्ट मिनिट आय-एम-पी काय आहे याच्यामध्ये? पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम, होमिओस्टॅसिस आपल्याला लास्ट मिनिट आय-एम-पी त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टम आपल्या दोन्ही गोष्टीवर आहे ना, पॉझिटिव्ह फीडबॅक, निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे होमिओस्टॅसिस आणि रेस्पिरेटरी दोन्हीपैकी एकावर एसक्यू पाहायला मिळणार आहे. आणि याच्यापैकीच आपल्याला एलक्यू पण पाहायला मिळणार आहे पुढे. रेस्पिरेटरी सिस्टम काय गोष्टी आहेत एसक्यू येण्यासाठी महत्त्वाच्या? पल्मनरी सर्क्युलेशन, लंग व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटीज, त्याचबरोबर न्यूरल अँड केमिकल कंट्रोल, एवढ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या. 3च गोष्टी दिल्या, खूप मोठा चॅप्टर आहे. याच्यापैकी एसक्यू येण्याचे मोस्ट चान्सेस आपल्याला पाहायला मिळतात. या गोष्टी पाठच करायच्या आहेत. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन मध्ये मोस्ट हायलाइटेड गोष्टी काय माहिती आहे का? आर्टिफिशियल रेस्पिरेशन. आर्टिफिशियल रेस्पिरेशन खूप वेळा प्रिव्हियस इयर मध्ये
आपल्याला पाहायला मिळालं आहे जे कोर्समध्ये त्यांनी नोट्स वाचा, त्यांनी तर चॅट जीपीटी किंवा कुठेही गुगलवरून तुम्ही आर्टिफिशियल रेस्पिरेशन वाचाच. आता खालच्या ज्या 4 टर्म दिलेले आहेत एवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. डिझायर टोनला दिलेले आहेत, परंतु खूप वेळा फक्त त्याचे एक एक टर्म एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन विचारला गेलाय. म्हणजे डिस्प्लेझिया म्हणजे काय, डिस्प्निया म्हणजे काय, एस्पेक्झिया म्हणजे काय, हेपोक्झिया म्हणजे काय, सायनोसिस फक्त 5 मिनिटांमध्ये कव्हर होतो, म्हणून तुम्हाला मी ते दिले, ते रीड करून घ्या. याच्यावरती मोस्ट एक्सपेक्टेड काय आहे, पल्मनरी सर्क्युलेशन, लंग व्हॉल्यूम कॅपॅसिटीज, न्यूरल अँड केमिकल कंट्रोल आणि आर्टिफिशियल रेस्पिरेशन खूप वेळा रिपीट झालेला आहे. ठीक आहे, चॅप्टर खूप मोठा आहे, तुम्हाला दाखवतो मी. हे होमिओस्टॅसिस, होमिओस्टॅसिसमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ओव्हरलुक करायच्या आहेत. जसं की एवढं तर आपण घेतलं, शेल टेम्परेचर, कोर टेम्परेचर ओव्हरलुक करून घ्या. ह्या इम्पॉर्टंट मी सांगत नाही, लास्ट मिनिट आयएमपी मध्ये मी सांगत नाही, ओव्हरलुक काय काय करायचं या चॅप्टर मध्ये सांगतोय. सेल टेम्परेचर आणि कोर टेम्परेचर बघा. त्यानंतर सेल डेथ, सेल एजिंग हे सुद्धा तुम्ही शॉर्ट मध्ये वाचून घ्याल. पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर मी तुम्हाला लास्ट मिनिट आयएमपी मध्ये दिलं. डीएनए रिप्लिकेशन जर ॲपमध्ये असेल तर लेक्चर्स अवेलेबल आहे. ऍसिड बेस बॅलन्स सुद्धा ओव्हरलुक करायचं, सोडियम पोटॅशियम पंप ओव्हरलुक करायचं. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह आणि फॅसिलिटेड मेकॅनिझम आपल्याला माहित पाहिजे ट्रान्सफरचे. हे आयएमपी मध्ये नाहीये, फक्त तुम्हाला ओव्हरलुक करायच्या त्या गोष्टी आणि ज्या मी दिल्यात त्या पाठ करायच्या. ठीक आहे, नाहीतर म्हणाल सर तर तुम्ही सगळं सांगता. सगळं सांगत नाहीये, आयएमपी गोष्टी इकडे देतो, इकडे फक्त काय ओव्हरलुक करायचं तेवढं तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर पुढे रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये तुम्हाला सांगितलंय, रेस्पिरेटरी सिस्टमचे फंक्शन इम्पॉर्टंट नाहीये. पल्मनरी सर्क्युलेशन एससीक्यू साठी इम्पॉर्टंट आहे. डिस्क्राइब मेकॅनिझम ऑफ नॉर्मल रेस्पिरेशन एलक्यूला येईल. डिस्क्राइब द व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटीज, कंप्लायन्स, डिफ्युजन ऑफ लंग्स इम्पॉर्टंट नाहीये. डिस्क्राइब द एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये केमिकल आणि न्यूरल कंट्रोल इम्पॉर्टंट आहे. बस बाकीच्या डिझायर टू नो आणि नाईस टू नोला गोष्टी याच्यामध्ये आहेत. बघा, आर्टिफिशियल रेस्पिरेशन, डिस्प्निया, एस्पेक्झिया, हायपोक्झिया हे कशासाठी आहेत, डिझायर टू नोला आहेत. परंतु एलक्यू मध्ये खूप वेळा त्या टर्म एक्सप्लेन करा म्हणून तुम्हाला विचारले गेले आहे. बाकी ज्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही त्यांनी मी दिलेलं तेवढं करा. ठीक आहे, पुढचा 7व्या क्रमांकाचा तुम्हाला जीआयटी वरती फिक्स एसीक्यू पाहायला मिळेल. लास्ट मिनिट आयएमपी काय काय देतो त्याच्यासाठी, सलायव्हरी ग्लँडचे फंक्शन, स्टमकचे फंक्शन. सोपं आहे तरी सुद्धा देतोय, कारण सोपे सोपे पण प्रश्न विचारले जातात. लिव्हर, गॉल ब्लॅडरचं फंक्शन, लिव्हरचं फंक्शन, पॅन्क्रियाज, त्याच्यानंतर डिग्ल्युडेशन, पेरिस्टाल्सिस. हे थोडेसे गुगली क्वेश्चन येतात आणि पोरांना अवघड वाटतात. पेरिस्टाल्सिस, डेफिकेशन, डिग्ल्युडेशन, डायजेशन ऑफ प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट. एकदम सोपं. हे जास्त का दिलेत, म्हणजे 3च टॉपिक आहेत, परंतु याच्यामध्ये फिक्स एसीक्यू आहे म्हणून तुम्हाला एवढे टॉपिक दिले तेवढे करूनच जायचं आहे. त्याच्यानंतर काय काय गोष्टी आहेत आणखी याच्यामध्ये जे की एलक्यूला पण विचारलं जाऊ शकतं एखाद्या वेळेस. विटॅमिन्स तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, किंवा त्याचबरोबर गॅस्ट्रिक अल्सर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु गुगली म्हणून विचारायचं असलं तर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सरही टाकू शकतात. विटॅमिन्स सर्वात जास्त महत्वाचं. कळालं? ह्या जीआयटी मध्ये आपल्याला फिक्स एलक्यू आहे, सॉरी एसीक्यू आहे, आणि एलक्यू मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, पण एसीक्यू तर येणारच आहे. मी पुन्हा एकदा प्रत्येक चॅप्टर मधला एक आयएमपी तुम्हाला सांगेल, जास्त तुम्हाला जर हेक्टिक वाटत असेल तर. नर्वस सिस्टम आणि एंडोक्राइन सिस्टम या दोन्हीपैकी एकावर एक एसीक्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. नर्वस आणि एंडोक्राइन जर याच्या एसीक्यू आला तर याच्यावरती एलक्यू, याच्या एलक्यू आला तर याच्या एसीक्यू येऊ शकतो, किंवा नर्वस सिस्टमवर दोन्हीकडे येऊ शकतो. मोस्ट चान्सेस त्यांना सगळ्या चॅप्टरवरती क्वेश्चन टाकायचं असतं म्हणून ते दोन्हीवरती टाकतील. काय काय करायचं नर्वस सिस्टमचं, क्लासिफिकेशन करायचं नर्वस सिस्टम, आणि नर्वस सिस्टम मध्ये अनोळखी प्रश्न जरी आला तर क्लासिफिकेशन लिहूनच यायचं. मेकॅनिझम ऑफ प्रोपगेशन ऑफ नर्व इम्पल्स, मोस्ट आयएमपी एसीक्यू. नर्व प्रोपगेशनचं तुम्हाला मेकॅनिझम माहित पाहिजे. फिजिओलॉजी ऑफ एएनएस आणि सीएनएस आपल्याला माहित असलं पाहिजे. सेंट्रल नर्व सिस्टम, त्याच्यानंतर ऑटोनॉमस नर्व सिस्टम. तुम्ही क्लासिफिकेशन केलं तर तुम्हाला गोष्टी कळून जातील. सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक जी नर्व सिस्टम आहे ती याच्यामध्ये येतं. क्रॅनियल नर्व्स मोस्ट इम्पॉर्टंट याच्यामध्ये. लास्ट मिनिट आयएमपी जर तुम्ही विचारत असाल याच्यामधलं क्लासिफिकेशन ऑफ नर्व सिस्टम आणि क्रॅनियल नर्व. हे जे क्रॅनियल नर्व आहे प्रत्येकाचे फंक्शन आपल्याला माहित असले पाहिजे. एका पेज मध्ये हा एसीक्यू संपून जाईल. फक्त याच्या 12 पेअर्स तुम्हाला लक्षात ठेवणं हा टास्क असेल. फिजिओलॉजी ऑफ टेम्परेचर रेग्युलेशन आणि थायरॉइड ग्लँडचे हार्मोन इम्पॉर्टंट आहेत एसीक्यू साठी. एवढं दोन्ही चॅप्टर तुम्हाला वाटत असेल की एवढं सारं दिलं, परंतु याच्यामधल्या 2-3 गोष्टी दिल्या तर याच्यामधल्या चॅप्टर किती मोठे तुम्ही पहा. याच्यामधल्या 3 गोष्टी, याच्यातल्या 3 गोष्टी तुमचा पूर्ण हा एंडोक्राइन आणि नर्वस इथे एसीक्यू कव्हर होत आहे. डिस्क्राइब द हार्मोन अँड एंडोक्राइन ग्लँड्स. बघा, आणखी एंडोक्राइन ग्लँड्स मध्ये काय येऊ शकतं, हार्मोन्स कोणता एखादा एंडोक्राइन पिट्युटरी ग्रोथ हार्मोन सारखा कोणता एखादा विचारला जाऊ शकतो, किंवा थायरॉइड हार्मोन विचारला जाऊ शकतो. त्याचं सिक्रिशन, ऍक्शन, रेग्युलेशन विचारलं जाऊ शकतं. हार्मोन सिक्रेटेड बाय ॲड्रेनल कॉर्टेक्स ऑर मेड्युला विचारलं जाऊ शकतं. याच्या बाहेरचा एसीक्यू तुम्हाला दिसणार नाहीये. याच्यामध्ये मोस्ट आयएमपी सांगितलं. नर्वस सिस्टम मध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला क्लासिफिकेशन आणि त्याचबरोबर क्रॅनियल नर्व, आणि एंडोक्राइन मध्ये जर सांगायला गेलं तर तुम्हाला थायरॉइड ग्लँडचे जे काही हार्मोन्स आहेत, थायरॉइड ग्लँड हार्मोन्स आहेत त्याच्याबद्दल विचारलं जाऊ शकतं, किंवा मग खाली तुम्हाला कोणताही पिट्युटरीचा एक हार्मोन विचारला जाऊ शकतो आयएमपी मध्ये लास्ट मिनिट. ठीक आहे, त्यानंतर पुढे आता एलक्यू कडे येऊया पुन्हा.
एलक्यू वात पित्त कफ तिन्हीपैकी एकावर विचारला जाणार आहे तुम्हाला मी सांगितलं. तिन्ही दोष तुम्हाला कव्हर केले जातील. एक दोष एसक्यूला, एक दोष एलक्यूला आणि एक दोष प्रकृतीमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, म्हणून कोणताही स्किप करायचा नाहीये. प्रकृतीमध्ये काय काय करायचं आहे बघा. दुसरा एलक्यू प्रकृती आहार अग्नी आहार पा याच्यापैकी कशावरही नियमानुसार ते टाकू शकतात, परंतु मी तुम्हाला मार्क्सही वेटेज याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. म्हणजे पूर्ण अनालिसिस पेपरचा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. लास्ट मिनिट आयएमपी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे, परंतु बाकीच्या गोष्टी ओव्हरलुक काय करायच्या त्याही गोष्टी इथे तुम्हाला मिळतात. बघा प्रकृतीवर क्वेश्चन, प्रकृतीची व्याख्या आणि वर्गीकरण खूप जास्त महत्त्वाचं आहे. पूर्ण प्रकृतीचं वर्गीकरण माहित पाहिजे. देह प्रकृती, त्याच्यामध्ये वात पित्त कफ, मानस प्रकृती सत्वरज तम आणि भौतिक प्रकृती म्हणजे पंचमहाभूतानुसार. याच्या बाहेरचा क्वेश्चन तुम्हाला दिसणार याच्यामध्ये नाहीये, किंवा प्रकृतीचं परीक्षणाचे महत्त्व विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, हा एलक्यू दिसण्याचे मोस्ट चान्सेस आहेत. तोच एलक्यू तुम्हाला दिसण्याचे 99% चान्सेस आहेत. पुढे जर आहार वरती त्याला टाकायचंय, अष्टविध आहार विधी विशेष आयतने सर्वात जास्त महत्वाचा आहे. खूप वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आपला पाहायला मिळतो. आहारावरती टाकायचा आहे. जर अग्नीवरती टाकायचं आहे तर फक्त अग्नीचे प्रकार आणि जठर अग्नी सर्वात जास्त महत्वाचे आहे या अग्नीमध्ये. पुढे 2 एलक्यू आयुर्वेदवरती झाले. आता मॉडर्न वरती होमिओस्टॅसिस वरती सेम तोच. डिफाइन द होमिओस्टॅसिस अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम विथ ॲटलिस्ट 2 एक्झाम्पल. हे क्वेश्चन डोक्यामध्ये फिट करून ठेवायचा. त्याच्यानंतर मेकॅनिझम ऑफ नॉर्मल रेस्पिरेशन वरती टाकायचं. नॉर्मल रेस्पिरेशनचे मेकॅनिझम विचारतील. एक्सचेंज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस विचारतील. एवढंच याच्यावरून येण्याचे चान्सेस आहेत. जीआयटी वरती आला तर विटॅमिन्स वरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल. ठीक आहे, पुढे नर्वस अँड एंडोक्राइन दोन्ही याच्यामध्ये मोस्ट चान्सेस. आता जर त्यांनी नर्वस सिस्टमवर टाकला तर सोपा सरळ क्वेश्चन याच्यावरती येईल, जास्त कॉम्प्लिकेटेड येणार नाही. मेडुलाचे फंक्शन, त्याच्यानंतर हायपोथॅलेमसचे फंक्शन, असं सोपं विचारलं जाईल जे की एका वर्षी रिपीट झाले. आणि मोस्ट चान्सेस तुम्हाला या एंडोक्राइन सिस्टमवरती विचारणारच आहेत, कारण याच्यावरती तुम्हाला एंट्रीपिटरी पोस्टरपिटरीचे हार्मोन इनलिस्ट करायला सांगतील आणि त्याच्यामधलं कोणताही 1-2 सांगतील जे की एक्सप्लेन करा म्हणून सांगतील. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. डिस्क्राइब द हार्मोन सिक्रेटेड बाय एंट्री अँड पोस्टेरियर ग्लँड अँड देअर फंक्शन डिसऑर्डर हायपर ऍक्टिव्हिटी. हा क्वेश्चन रिपीट होण्याचे 99% चान्सेस आहेत. हे काय झाले, लास्ट मिनिट आयएमपी तुमच्या पुढे मी ठेवलेले आहेत. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक चॅप्टरमध्ये कोणकोणता असा क्वेश्चन आहे की मोस्ट प्रोबॅबिलिटी आहे येण्याची. हे दिले त्याच्यापैकी तुम्हाला 90% पेपर दिसेल. याच्या मागे फक्त एवढं करायचं, दोष धातू मला मूलम ही शरीर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आणि पहिला एक क्वेश्चन. त्याच्यानंतर वात पित्त कफ मध्ये सर्वात जास्त इम्पॉर्टंट कोणता दोष असेल तर वात दोष आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर प्रकृती आहारमध्ये प्रकृतीमध्ये सांगायला गेलं प्रकृतीची व्याख्या, आहारमध्ये सांगायला गेलं आहाराचं वर्गीकरण, विरुद्ध आहार व्यवस्थित करायचे. ठीक आहे, काय म्हणतोय विरुद्ध आहार हे दिलंय बघा. विरुद्ध आहार वर्गीकरण विरुद्ध आहार एसीक्यू साठी खूप महत्वाचं आहे. आहार विधी आयतने जो आहार विधी आहे जे की कंजप्शन ऑफ फूडचे रूल आहेत ते सुद्धा इम्पॉर्टंट. परंतु मोस्ट आयएमपी जर विचारले पूर्ण चॅप्टर मध्ये तर तुम्हाला मिळेल आहाराचं वर्गीकरण आणि विरुद्ध आहार. त्यानंतर पुढे क्रियाकालमध्ये सांगितलं तुम्हाला चय, प्रकोप आणि प्रशम 3 अवस्था. त्याच्यामध्ये चय आणि प्रकोप सर्वात महत्वाचं. वात पित्त कफ त्याचे लक्षणे करून ठेवायचे. अवस्थापाक सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. अवस्थापाकाच्या 3 अवस्थेचे त्याचा स्थान, काल आणि परिणाम व्यवस्थित करून ठेवायचा. कोष्टाचे प्रकार करायचे. होमिओस्टॅसिस मध्ये सर्वात जास्त लास्ट मिनिट आयएमपी काय आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपला पॉझिटिव्ह निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम आणि होमिओस्टॅसिसची डेफिनेशन मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये इम्पॉर्टंट काय सर, पल्मनरी सर्क्युलेशन आणि त्याच्या कॅपॅसिटीज अँड व्हॉल्यूम लक्षात ठेवायचे आहे. न्यूरल केमिकल कंट्रोल, तिन्ही गोष्टी महत्वाच्या याच्यामध्ये. त्यानंतर आर्टिफिशियल रेस्पिरेशन तर रिपीटच झालेलं आहे, ते तर तुम्ही करालच. जीआयटी मध्ये काय काय गोष्टी एकदम महत्वाच्या आहेत. विटॅमिन्स एकदम महत्वाचे. त्याचबरोबर तुम्हाला ह्या सलायव्हरी ग्लँडचे फंक्शन, स्टमकचे फंक्शन, लिव्हरचे फंक्शन या गोष्टी सोप्या विचारल्या जातील. याच्यामध्ये काय एमपी सांगायची गरज नाही. विटॅमिन्स पाठ करा. नर्वस सिस्टम मध्ये लास्ट मिनिट एमपी सांगितलं तुम्हाला मी. एसीक्यू साठी थोडासा जर अवघड टाकायचा तर मेकॅनिझम टाकतील नर्व प्रोपगेशनचं, आणि कॉमनली इझी टाकायचं झालं नर्वस सिस्टमचं क्लासिफिकेशन फंक्शन ऑफ क्रॅनियल नर्वस सिस्टम मध्ये. एंडोक्राइन मध्ये थायरॉइडचे हार्मोन, ॲड्रिनल कॉर्टेक्स किंवा मेडुला, थायरॉइड हार्मोन सर्वात जास्त महत्वाचे, किंवा मग कोणताही एखादा पिट्युटरीचा हार्मोन टाकून देतील. मोस्ट आयएमपी जर सांगाल एंडोक्राइन सिस्टम मध्ये तर आपल्याला काय मिळेल, हे थायरॉइडचे हार्मोन किंवा मग टेम्परेचर रेग्युलेशन पण आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थायरॉइड हार्मोन. त्याच्यानंतर एलक्यू मध्ये वात पित्त कफ महत्वाचं आहे तुम्हाला सांगितलं. जर एसीक्यू मध्ये वात टाकला तरी तर पित्त टाकतील, एसीक्यू मध्ये पित्त टाकला तरी ते कफ टाकतील. त्याच्यामुळे त्या सर्व गोष्टी करायच्याच. हे वात पित्त कफ मध्ये मी जास्त पडणार नाही. प्रकृतीमध्ये सर्वात जास्त महत्वाचं प्रकृतीची व्याख्या आणि वर्गीकरण करून जा, काहीच करणार नसाल तर. त्यानंतर आहारमध्ये अष्टविध विशेष आयतने, लास्ट मिनिट आयएमपी तुमच्यासाठी. त्यानंतर होमिओस्टॅसिस मध्ये आताच तुम्हाला सांगितलं. रेस्पिरेशन मध्ये मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, आयुर्वेद आणि प्राचीन महत्वाचं.
आणि एंडोक्राईन मध्ये तर तुम्हाला सांगितलं एंटर पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन पाठ करायचे आणि त्याचे हायपर आणि हायपो करून घ्यायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला काय दाखवेल, व्हिडिओ थोडासा मोठा झाला परंतु तुम्हाला मी आणखी याचं वेटेज दाखवून देतो, म्हणजे तुम्हाला आणखी याचा अंदाजा लागेल. याच्या आपण मार्क डिस्ट्रीब्युशन पाहून घेऊ, म्हणजे आणखी आयडिया येईल की कोणते हाय वेटेज टॉपिक आपल्याकडे आहेत. पहिले 3 जे आहेत त्याच्यावरती 1 एमसीक्यू आणि 3 एमसीक्यू पाहायला मिळणार आहेत आपल्याला. 8 मार्काचं वेटेज. वात, पित्त, कफ, दोष, प्रदिशय, क्रियाकाल याच्यावरती आपला 26 मार्काचं वेटेज आहे. का बरं? वात, पित्त, कफ 1 एलक्यू, 1 एसीक्यू आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर क्रियाकाल आणि दोष, प्रदिशय दोन्हीपैकी एकावर आपल्याला 1 एसीक्यू पाहायला मिळणार आहे. म्हणजे 2 एसीक्यू, 1 एलक्यू, बाकीचे एमसीक्यू. प्रकृती, आहार, अग्नी, आहार, पाक हे जे 4 टॉपिक्स आहेत याच्यावरती या दोन्हीपैकी एकावर 1 एसीक्यू, या दोन्हीपैकी एकावर 1 एसीक्यू, 2 एसीक्यू झाले आणि या सर्वांमधून 1 एलक्यू जो की मोस्ट चान्सेस प्रकृती किंवा आहारवरून आहेत. असे तुम्हाला 20 आणि बाकीचे 6 एमसीक्यू असे 26 मार्काचं वेटेज मिळेल. मॉडर्न मध्ये पाहायला गेलो तर पहिले 3 जे टॉपिक आहेत होमिओस्टॅसिस, रेस्पिरेटरी, जीआयटी 23 मार्काचं वेटेज दिले. वरचे 3 खूप जास्त इम्पॉर्टंट, कारण जीआयटी वरती फिक्स एसीक्यू आहे. वरच्या 2 पैकी एकावर एक फिक्स एसीक्यू, म्हणजे 2 एसीक्यू 1 एलक्यू. किती झाले? 20 आणि 3 वरती एक एक एमसीक्यू 23. त्यानंतर खालचे 2 नर्वस सिस्टम, एंडोक्राइन सिस्टम 17 मार्काला. 1 एलक्यू 1 एसीक्यू, याच्यावर एलक्यू आला, ह्याच्यावर एसीक्यू, याच्यावर एसीक्यू आला, ह्याच्यावर एलक्यू. ठीक आहे. असे तुम्हाला 15 आणि दोन्हीवर एक एक एमसीक्यू असं 17 मार्काचं वेटेज या पेपरमध्ये दिसेल. ठीक आहे. तुम्ही मला खूप जास्त कंटेंट दिलं सर, मी तुम्हाला ओव्हरलुक करायचं कंटेंट दिलं. हे मोस्ट आयएमपी मी जे लास्ट मिनिट आयएमपीचा पीडीएफ तुमच्या पुढे ठेवला त्याच्यामधूनच तुम्हाला पेपर ऑलमोस्ट दिसणार आहे. त्याच्यामुळे लास्ट मिनिट आयएमपी पाठ करायचे, मॉडेल क्वेश्चन पेपर सर्व काही ओव्हरलुक करायचा आणि त्याच्यामधले उरलेले क्वेश्चन आपण कधी केलेले नाहीत असे शॉर्टमध्ये कुठेही ऑनलाईन वाचून घ्यायचे, म्हणजे कोणताही गुगली क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला कधीही दिसणार नाहीये. ठीक आहे. कॉन्फिडंट राहा, कारण पेपर तुम्हाला याच्यामधूनच दिसणार आहे. ठीक आहे. भेटूया या पेपरच्या अनालिसिस मध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट मित्रांनो.